राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावातील एका 40 वर्षीय महिलेच्या अनैतिक संबंधावरून पतीला राग आला। त्याने तिला गोड बोलून घरापासून काही अंतरावर असलेल्या मकेच्या शेतात नेऊन पत्नीच्या डोक्यात लाकूड मारून व गळा दाबून तिची निर्गुण हत्या केली आहे। ही घटना रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे। यात संगीता भारत मोरे वय 40 वर्ष, राहणार मांडेमाळा, जाखुरी तालुका संगमनेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पंचनामा केला आहे। पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी तपास पथके तयार करून तपासाला वेग दिलाय। संगमनेर तालुका पोलीस व पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतलं। जेव्हा पती भारत रामभाऊ मोरे, राहणार जाखुरी तालुका संगमनेर यांना खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला। त्यांनी खुनाची कबुली दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 24 तासाच्या आत गुन्ह्याची उकल केल्याने संगमनेर तालुका पोलीस व पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाचे कौतुक करण्यात आले आहे। संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावातील मांडेमाळा वस्तीवर मोरे कुटुंब गेली अनेक वर्षापासून वास्तव्य करत आहे। त्यांचे तिथे छोटेसे घर आहे। मयत संगीता मोरे व पती भारत मोरे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांना एक मुलगा 2 मुली असे कुटुंब होते। काही दिवसापूर्वी मयत संगीता मोरे यांचा गावाकडील व्यक्तीसोबत प्रेम संबंध जुळले। त्यांचे एकमेकांसोबत जीव जडल्याने त्या कोरोनाच्या काळाच्या अगोदर प्रियकरासोबत गावाकडे गेल्या। मयत संगीता मोरे या 3 ते 4 वर्ष प्रियकरासोबत राहिल्या। दरम्यानच्या काळात भारत मोरे यांनी देखील दुसरे लग्न केले। त्यांनी आपला संसार पुन्हा उभा केला। दुसऱ्या पत्नीसोबत संसार थाटला। या दरम्यान मयत संगीता मोरे ही प्रियकराला सोडून पुन्हा गावाकडे आली। मुलगी आजारी असल्याने तिला भेटली। दवाखान्यातील उपचारानंतर मुलगी बरी झाली। 2-3 दिवसानंतर मयत संगीता मोरे हिचे मन जाखुरी येथे पुन्हा पतीजवळ रमू लागले। या दरम्यान भारत मोरे यांनी दुसरे लग्न केले असल्याने त्यांची नेहमीच शाब्दिक बाचाबाची होत होती। रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सर्वजण एकत्र येऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी जेवण केले। घरातील सर्वजण झोपण्यासाठी गेले। मात्र त्यावेळी गावाकडील प्रियकर हा देखील जाखुरी येथे मयत संगीता मोरे हिला भेटण्यासाठी आला। प्रियकर हा माझ्यासोबत गावाकडे चाल असे मयत संगीता मोरे हिला बोलत होता। परंतु मयत संगीता मोरे ही पतीसोबत भारत मोरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। ती प्रियकरासोबत जाण्यासाठी तयार नव्हती। त्यावेळी पत्नी संगीताचे प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध त्रासाला कंटाळून पती भारत मोरे यांनी ठरवले होते की हा काटा आपल्या वाटेतून कायमचा दूर करायचा। कारण दुसऱ्या पत्नीसोबत आनंदात राहत असताना पहिली पत्नी ही वारंवार त्रास देत होती। या दरम्यान पत्नीला गोड बोलून घरापासून काही अंतरावर असलेल्या मकेच्या शेतामध्ये नेले। तेथे किरकोळ वाद झाला। पती भारत याने कोणी अंधारात नसताना या अंधाराचा फायदा घेत बेसावध असताना तोंडावर लाकूड मारले। पत्नी बेशुद्ध अवस्थेत खाली पडली। त्यानंतर गळा आवळून तिची निर्गुण हत्या केली आहे। त्यानंतर तिचा श्वास बंद झाला। ती मयत झाल्याची पूर्ण खात्री झाली। मात्र आता प्रेत टाकायचे कोठे? जर असेच शेताच्या कडेला उघड्यावर पडले तर आपल्यावर संशय येऊ शकतो। त्यामुळे पती भारत मोरे याने एक आयडिया चालवली। त्याने पत्नीचा खून करून तिला ओढत 100 मीटर अंतरावर असलेल्या फॉरेस्ट विभागातील झाडाझुडपांमध्ये प्रेत नेऊन टाकले। शांत डोक्याने विचार करून पती भारत मोरे यांनी आपल्यावरील संशय प्रियकरावर यावा यासाठी एक प्लॅन बनवला। त्याने दुसऱ्या दिवशी बाथरूमचे कारण सांगून फॉरेस्ट विभागात झाडाझुडपामध्ये आपल्या पत्नीचे प्रेत पाहिले असे सांगितले। त्याने पोलिसांपुढे हा बनाव रचला। त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी उपविभागीय पथक व तालुका पोलीस ठाण्यातील एक पथक तयार करून या गुन्ह्यातील तपासाला वेग दिला। त्यांनी फॉरेन्सिक टीमला साहाय्याने भौतिक पुरावे गोळा करून तपासाची दिशा ठरवली। काही संशयितांना ताब्यात घेतलं। त्यावेळी भारत मोरे याच्यावर संशय निर्माण झाला। त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही हावभाव नसल्याने पोलिसांनी त्याला हेरलं।
मात्र भारत मोरे यांनी देखील पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला खाक्या वर्दीचा हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यानंतर मयत पत्नीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत रामभाऊ मोरे राहणार जाखुरी तालुका संगमनेर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही दमदार कामगिरी उपनिरीक्षक शालुमन सातपुते, पोलीस हेड कॉन्स्टेबल संपत जायभाई, दत्तात्रय बडदे, अमित महाजन, आशिष आरवडे, शिवाजी डमाळे, सचिन उगले, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, अनिल उगले यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।